संदेश गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. अलंकार पाटील जेवण केल्याशिवाय जाऊ नका सगळे प्लेयर. स्टार्ट ऑफ द मॅच. संदेश पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज गौतम अकरे. यंदाचा हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. मुक्ता रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी मालेगाव या स्पर्धेमध्ये याच टीमने पालघर 11 टीमने द्वितीय क्रमांक पटकावला आणि तोच संघ पाहायला मिळतोय. तर एका साईडला पिके अँड सन्स डोंबिवली वरून खास करून सकाळच्या सत्रापासून निघाले आणि परफेक्ट वेळेवर आल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलाच बॉल खूप टर्न झाला होता. रुपेश कोळी त्या ठिकाणी वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या सांघिक जाऊन पोहोचते बिनबाद 1. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पहिला बॉल डॉट. गौतम अकरे मॅन ऑफ द सिरीज. एक बाईक ज्याच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. एक शतक आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वीर तानाजी पारगाव या मैदानात तोच गौतम अकरेला आपण पाहतायत. या वेळेला प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी विथ द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं होतं आणि अखेरकार संदेशला विकेट मिळाली. प्रतिस्पर्धी संघ कोण आहे, प्रतिस्पर्धी खेळाडू कोण आहे हे जाणण्यापेक्षा मला माझी कामगिरी करायची आहे आणि उत्तम दर्जाची कामगिरी करत असताना दुसऱ्या बॉलवर सफलता हाती लागली. ती संदेश या गोलंदाजाच्या आणि विकेट किपर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले. बॉबी यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट झेल. फलंदाज बाद. प्रणय घरत न्यू बॅटर. नवलीचा ब्रँड आपण पाहतायत. पालघर नवलीमधून बिलॉंग करणारा पवनसुत नवली. प्रणय घरतला आपण पाहतायत. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू. परंतु तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही. या क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावी लागते. मागे काय झालं हे जाणण्यापेक्षा आता मी या प्रेझेंट मॅचमध्ये काय करणार आहोत याकडे लक्ष देणं हेच क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. चांगला बॉल. या वेळेला जणू काही लेदर बॉल क्रिकेट सुरू आहे की काय. काय गोलंदाजी केले संदेशने. फिरकीचा जादूगार असंच म्हणायला हरकत नाहीये. संदेश देवळीकर आहे का. पहिला अंपायर करायचं ना, कोचिंग करायचं ना. काल होते तिकडे बायंदरला. संदेश देवळीकर अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. या वेळेला जबरदस्त हा हातभर एवढा वळण घेणारा बॉल. रुपेश कोळी सुद्धा अचंबित झाले असतील. अशा प्रकारचा हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाउन्स आणि खूपच बाहेर निघणारा. वाडा प्रीमियर लीग मध्ये 1 वर्ष संदेश देवळीकर यांनी पंचांची सुद्धा भूमिका निभावली होती. तेच गोलंदाज आहेत. या वेळेला बॅकफुटला जात असताना चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. एक रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत बॉबी यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. फेकला गेलाय. चांगले फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. विकी कॅप्टन आहेत. डीप बॅकफुट पॉइंटला संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 3. या धावसंख्येवर आमचे गुणलेखक हसन पहिल्या दिवसापासून खूप चांगली कामगिरी करतायत. तोही आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. वेळोवेळी टी आणि कॉफीची व्यवस्था करतायत मिस्टर ब्राव. संघाची धावसंख्या फलकावर 3. या धावसंख्येवर 3 रन. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत सावली लाईव्ह या चॅनेलवर यूट्यूबवर जे मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. बेलवर क्लिक करा. शेअर अँड लाईक करायला विसरू नका. या वेळेला कॉटन बोर्डची संधी होती. वॉट अ डिलिव्हरी. मॅग्निफिसंट बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग अँड बॉलिंग एअर बाय संदेश देवळीकर. सुपर बॉलिंग.
3 रन झालेत, बॉल फेकून झालेत ते 5. काय बॉलिंगचं पृथक्करण पाहायला मिळतं. फार कमी प्रमाणात रबर बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे फिरकीचे जादूगार आपल्याला पाहायला मिळतात. आणि हातभर वळण घेणारी चेंडू सुद्धा आपण पाहू शकाल. कोरडी खेळपट्टी असल्यामुळे विकी कॅप्टनने खूप चांगले या ठिकाणी गेम प्लॅनिंग केलं की संदेश देवळीकरला आपण आणू या पहिल्या षटकामध्ये. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलला अनिल बाने सोडणार नाहीये. सरळ चेंडूला फेकून दिलंय. स्टँड अँड डिलिव्हर. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 9. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 9. लॉस ऑफ 1 विकेट. मिस्टर अमित भाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. एक राईट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची ओळख. अमित भाई वेलकम. प्रणय घराचा हा फटका दिमागदार फटका पाहायला मिळतोय, परंतु चेंडू या वेळेला पाण्यामध्ये थबकला. शोधावं लागेल की काय. जसं आपण मच्छी पकडण्यासाठी जातो आणि अशा वेळेचे मात्र दृश्य पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने आपण पाहत आहेत आणि पाहता पाहता 4 रन मिळत आहेत. म्हणजेच प्रणय घरतने सांगितलं असेल की मी माझा फटका जो खेळला होता तो परफेक्ट होता. 4 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 13. अरविंद आपल्या गोलंदाजी मार्कवर. ऑन साइडला खेळलाय, पुल केलाय. खूप चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू त्या ठिकाणी थांबतोय आणि फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी प्रणयकरेच्या बॅटमधून 2 रन मिळतील. सिंगल डबलला महत्व देत आहेत. जाणतायत मोठे फटके खेळून फायदा नाहीये, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल डबलने महत्व देत असताना संघाची धावसंख्या पालघर 11 15 15 धावा. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना फोर्स केले या बॉलला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. कॅलिबर खेळाडू प्रणय घरत टायगर अभी जिंदा है दर्शवत असताना अरविंदच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला. काय चेंडूला फोर्स केलं होतं. सरळ बॅटचा वापर केला. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 21 रन. अप्रतिम गुडलेन स्पॉटवरून चेंडू अचानक थोडासा उसळी घेतोय. अरविंद आता मात्र कमबॅक करत असताना कमबॅक करणं जाणतायत हे 40+ खेळाडू. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात याला फार महत्व आहे. यावेळेला ऑन साइडला खेचून मारलाय. बिटवीन द गॅप आहे आणि तिथून मात्र चेंडू स्टॉप होणार नाहीये. सरळ चेंडू निघून जाईल. 2 बाउन्स नाही, चौकार. प्रणय घरत इज ऑन अ फायर. वॉट अ बॅटिंग. संघाची धावसंख्या फलकावर तब्बल 25 या धावसंख्येवर. पहिल्या षटकात 9 धावा आणि दुसऱ्या षटकात आतापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धावा खर्च केलेत. या वेळेला आपण पाहू शकाल बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 25 लॉस ऑफ 2 विकेट गॉन. चला फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवर अखेरकार अरविंदने मात्र विकेट मिळवली. 2 षटकांचा खेळ झालाय. 25 धावा फलकावर. 25 रन्स. 12.50च्या सरासरीने.
मॅक्झिममच्या बॅटर याचं नाव नाही बॅटर बॅट्समन नेम प्लीज. बॅट्समन कल्पेश न्यू बॅटर. 2 षटकांचा खेळ अखेरीस 25 धावा फलकावर. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. संदेश देवळीकर पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. महेश सर लगातार खेळवणार आहे. लगातार खेळवणार ना फर्स्ट हाफ प्ले फ्रायटम राऊंड विकेट. यावेळेला ऑन साइडला अनिल बानेचा लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट. व्हॉट अ शॉट. काय फटका खेळलाय. क्लास टायमिंग. जसा बॉल अनिल बानेच्या बॅट मधून निघाला त्यावर टेनिक्स नाही तर क्लास लिहिला होता. आतापर्यंत आपण पाहिलं की उजव्या हाताच्या फलंदाजाला संदेश देवळीकर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, परंतु लेफ्ट हँड बॅटर आल्यानंतर थोडीशी कुठेतरी तारांबळ उडते. तर यावर बॉबी काहीतरी कानमंत्र देत आहेत की संदेश तुला आता कुठेतरी वेगळी रणनीती तुला आखावी लागेल. भिवंडी आणि श्री 11 लगातार खेळत फक्त कॉल घेऊन. भिवंडी वर्सेस श्री 11 आपण रिपोर्टिंग करायची आहे. खूप चांगला फटका होता. संदेश देवळीकरच्या पहिल्याच बॉलचा खरपूस समाचार घेतला. या अगोदर प्रणय गरतने आक्रमकता सिद्ध केली होती. सिंगल डबलला महत्त्व दिलं. जसा चेंडू येईल त्या चेंडूवर बॅटिंग करण्याची शैली. आता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला. ही रणनीती आखली गेली. बॉबी यांनी सांगितलं की आता मात्र या वेळेला व्हेरिएशन आणावं लागेल. एकाच टप्प्यावर गोलंदाजी करणं मात्र चुकीचं ठरेल आणि त्यामुळे आता वेगवान हा चेंडू पाहायला मिळाला. क्लायमेट तयार झालंय जरूर. पाऊस येण्याची दाट शक्यता. पहिल्या दिवसात यंगस्टर पापडी टीमने बाजी मारली. गणेश काकडसर आणि ऑल टीम. या वेळेला हा बॉल खूपच बाहेर होता. रुपेश कोळी या ठिकाणी वळतायत. 1 रन मिळेल एक्स्ट्रा स्वरूपात आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 33. बॉल फेकून झाले ते 2. षटक क्रमांक 3 आहे. अप्रतिम चांगला बॉल. दोन्ही टर्न. क्या बात आहे संदेश देवळीकर. मॅग्निफिसंट बॉल. काय चेंडू डिलिव्हर केला होता. काय कला आहे. कलात्मक गोलंदाजी. ब्युटी इज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. यावेळेला पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. हाच मी उल्लेख केला होता की ज्या वेळेला उजव्या हाताचा फलंदाज येतो ना त्यावेळेला संदेश देवळीकर परफेक्ट या वेळेला फलंदाजाला रीड करतात, परंतु डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला पहिल्याच बॉलवर आपण पाहिलात ओव्हरपिच बॉल होता. अनिल बाने हेच सांगत असतील की आता स्ट्राईक रोटेट करावी लागेल आपल्याला. धावा थांबलेत. संघाची धावसंख्या फलकावर 33 धावा. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. कल्पेश पूर्णपणे बीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 3 बॉल डॉट खेळलेत. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 33 धावा. 33 रन. हे षटक खूप निर्णायक आपल्याला पाहायला मिळतं. या वेळेला मात्र ओव्हरपिच बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फेकी येईपर्यंत आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असताना मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 35 धावा. रिमझिम पावसाला पुन्हा एकदा सुरुवात होते आणि सोनू यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 3 कंप्लीट झाले आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शेष.
निलेश गोलंदाजी मार्कवर. टप्पा अचूक पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉल. यावेळेला ऑन साइडला फ्लिक ऑफ द रेस्ट. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग बाय अनिल बाने. काय फटका खेळलाय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 41. 2 बॉलच्या समाप्तीनंतर अनिल बाने संकट मोचक बनलेला आहे आतापर्यंत या इनिंग मध्ये. निलेश संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 41. प्रथमेश पप्पू या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम आहे आणि त्यांचे सुपुत्र सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. उद्याचं भवितव्य. संघाची धावसंख्या फलकावर 41. 41 या धावसंख्येवर निलेश. अप्रतिम चांगला बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झालेत असं आम्हाला माहिती देतात. 3 बॉलचा खेळ झालाय. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅट परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होऊ शकला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो. विकेट किपर पुन्हा एकदा बॉलला कलेक्ट करतायत. संघाची धावसंख्या फलकावर 41. 4 बॉलचा खेळ झालाय. 41 रन झालेले आहेत. जास्त खाल्ला जो होता जोरला मॅच संपली. अरे तू 10-15 ठीक होते. 41 रन फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. बॉल फेकून झाले ते 4. ओलसर खेळपट्टी आता होताना बॉल फार वेगाने निघून जातील. स्कीट होतील. बॅटवर बॉल येतील का हा मोठा प्रश्नचिन्ह गोलंदाजाला अशा वेळेला ऍडव्हान्टेज असतो. अप्रतिम चांगला फटका आहे. फोर्स केले या बॉलला. अरविंद कोणतीही मिस्टेक करणार नाहीये. एक्सलंट कॅच. ब्युटिफुल कॅच. फलंदाज बाद. गॉन. अनिल बाने बॅक टू द डगआउट. निरंजन घरत बाळू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. आवाज नाही म्हणजे एकदम इथे फाटतो तो लाईव्हला. इकडे ना वरती. त्या साईडला बस ना.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 41 वर जाऊन पोहोचली गेली. निरंजन घरत पास्तरचा ब्रँड आता मात्र यावेळेला कशा पद्धतीने बॅटिंग करेल याकडे लक्ष असेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न निलेशने कमबॅक केलंय. कॉटन बोल्टची संधी आणि कोणती मिस्टेक करणार नाहीये. अतिशय चांगला कमबॅक करत असताना षटकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर त्यानंतर जे डॉटवर डॉट बॉल आले दबाव वाढत असताना पाहायला मिळतो. 41 रन षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 10.25च्या करंट रन रेटने खेळत असताना आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील एक्सपेक्टेशन खूप असेल. अपेक्षा फार वाढल्या असतील कारण या शेवटच्या षटकामध्ये 15, 20, 25 धावा जेवढ्या येतात ना तेवढ्याच बेनिफिट ठरत असतात. 41 धावा. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा त्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आणि रुपेश आपल्या गोलंदाजी यावेळेला बॅटिंगला जात असताना गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर योगेश. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या दादा मला तो बसला आता इथे. ओ दादा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर एकंदरीत पाहायला मिळते. नो बॉलचा इशारा आलाय. प्रथमतः व्हाईट बॉल त्यानंतर नो बॉल. योगेश फ्रीडचा सिग्नल मिळाला आहे. कल्पेश आणि रुपेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुट पंच केला होता. चांगला फटका होता. घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेरेशन झोनमध्ये 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. प्रथम बॅटिंग करत असताना पालघर 11 45-45. कल्पेशच्या बॅटमधून 2 रन येत आहेत. योगेश राऊंड द विकेटने येतोय. मात्र हा बॉल चांगला होता. सबमरिंग डिलिव्हरी खाली राहिला होता. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये फार कमी प्रमाणात असे बॉल खाली राहतात आणि अँगल क्रिएट केला होता. गोलंदाज योगेशने राऊंड द विकेटने आल्यानंतर ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ऑन साईडला खेळला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन कल्पेशच्या बॅटमधून मिळेल. पालघर 11 संघ जाऊन पोहोचतोय फलकावर स्कोर कार्डवर 46 धावा थांबवलेत. मागील 3 षटकांचा जर आढावा घेत 35 धावा होत्या. गेल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं फक्त 6 धावा 1 षटकार आला. निलेशने खूप चांगला कमबॅक केला आणि या षटकात आतापर्यंत योगेशने धावा खर्च केलेत ते 5. अप्रतिम चांगला बॉल. याच बॉलचा मी उल्लेख करत होतो की फार कमी प्रमाणात खाली बॉल राहतात. जास्तीत जास्त चेंडू स्किट होत असताना तेवढाच बाउन्स मिळतो सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर आणि तेच योगेशने यावेळेला केलं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता होते. ऑन साईडला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. कॉन्फिडेंटली ह्यावेळेला फटका खेळण्याची तयारी दाखवली नव्हती. लेगबायचा इशारा येईल. रुपेश मिस्त्री यांच्याकडून 1 रन येत असताना संघाची धावसंख्या फलकावर 47 बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत योगेशच्या हातखंडामधून. यावेळेला अप्रतिम पुन्हा एकदा त्याच घोषांकित क्षेत्रामध्ये 2 रन मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या 49 म्हणजे 3 षटकांमध्ये 35 आणि 12 बॉलमध्ये फक्त 14. आपण पाहिल्यात 50 धावांचं टार्गेट सेट केले गेले. 5 षटकांमध्ये 10च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल पीके अँड सन्स डोंबिवली या टीमला. फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत आपण. जो संघ जिंकेल तो संघ गोरेगाव लेजेंड्स या टीम बरोबर खेळताना पाहायला मिळेल.
शॉर्ट आहे 40 प्लस कुठे आहे? नाही नाही. कुठे आहे? मला वाटलं सेमी चाललं. चला फिल्डिंग सजून घ्या. 2 बॅटर ऑलरेडी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. 50 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आले. आबा आणि योगेश ना. आबा आणि योगेश अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनुभवाच्या बळावर खेळ दाखवतायत हे सर्व 40 प्लसचे खेळाडू. 40 प्लस वय पण मैदानावर जोश 20 वर्षांच्या खेळाडूंसारखा हे आमचे लाडके 40 प्लसचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वय फक्त आकडा आहे, खेळ म्हणजे अजूनही तरुणाईचा झरा आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. अशा प्रकारचे आमचे 40 प्लसचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरी वय वाढलं तरी खेळण्याची भूक ही काही मिटत नाहीये आमच्या लाडक्या 40 प्लस खेळाडूंची. मॅच लावते सुरुवात. 50 धावांचं लक्ष घेऊन उतरले. स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात आणि आयुष्याच्या मैदानात पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. तो खेळ करून दाखवावाच लागणार आहे. गौतम अकरे पहिलं षटक हाताळण्याकरता. पहिलाच बॉल ऑन साईडला. फटका छान आहे. फिल्डर येत आहेत, कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. काय आहे एक्झॅक्टली त्या ठिकाणी आपण पाहतायत. फलंदाज बाद कुणाल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. वडा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. कुणाल एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि तिथून आपण पाहू शकतायत एक चांगला झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली गौतम अकरे या गोलंदाजाला. आज दांडीचे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ दवणे दाढी या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली. दांडी ते अजमेर असा पायी प्रवास गेली कित्येक वर्ष आपण पाहिलंय विश्वनाथ दवणे यांनी केलेला आहे. त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी, त्यांची क्रिकेटमधली भूक ही काही मिटणार नाहीये. आता त्यांचेच मात्र जे सुपुत्र आहेत ते सुद्धा क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. खास करून विकेट किपर बनतील की काय. एक चांगले नेहमीच प्रॅक्टिस आपल्याला पाहायला मिळते त्यांची. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर 0-1 गडी बाद. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी, सरळ चेंडू निघून जातो विकेट किपर प्रणय घरेच्या हातामध्ये. डॉट बॉल. गौतम अकरे एक अष्टपैलू खेळाडू बनतायत 40 प्लस मध्ये. या वेळेला आपण पाहू शकाल मात्र काय दोन्ही बॅटरने खूप चांगला समंजसपणा दाखवला की आपल्याला बॉल तर मिळणार नाहीये परंतु धावून आपण रन्स काढू शकता हे दर्शवून दिलं. 9+1 अशा 2 धावा मिळतील. या दुहेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 2. फ्रीडचा सिग्नल योगेशसाठी. फ्रीडचा बॉल होता. बॅट फिरवण्याची गरज होती परंतु तिथे लेग बाईच्या इशाऱ्याने 1 रन मिळेल. कधी कधी होतं, कधी कधी गोलंदाज थोडेसे विसरतात फ्रीडचा बॉल आणि अपील करतात. त्यावेळेला पंच सुद्धा कधी कधी बोट वर करतात. हे सुद्धा कधीतरी आपण पाहिलेलं आहे दृश्य क्रिकेटच्या खेळामध्ये. मी पाहिले. चांगला बॉल राईज केला. या बॉलला सरळ चेंडू निघून जाईल. टॉस झाला बॉल. टप्पा पडल्यानंतर तेवढ्याच भन्नाट वेगाने सरळ चेंडू निघून जाईल विकेट किपर प्रणय घरेच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्थिर 3 या धावसंख्येवर. हलक्याशा हाताने एक क्रिकेटमधील बेसिक आहे. बॉबीने ते ओळखलं की आता बॉल स्किट होत आहेत तर अगदी सन्मान द्यायला हवा आणि तो सन्मान आतापर्यंत दिला गेला. या बॉलवर 4 रन झालेत. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आहे. 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय.
यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता, शरीर भेदी मारा पाहायला मिळतोय गौतम अकरेच्या माध्यमातून. 1 रन मिळेल. पहिलं षटक सफल पाहायला मिळालं आणि यशस्वी षटक पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5. 24 बॉल आणि 45 रनची आवश्यकता. ठीक आहे ना ते मोठं फक्त जर चुकला ना तेवढा भाग दिसतो. ब्रावो को पता है बॉलर नेम कोण आहे? निरंजन घरत गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 पिके अँड सन्स डोंबिवली टीम आपल्याला पाहायला मिळते. 50 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेला अप्रतिम बॅट चेंज झाली. योगेशच्या बॅटमधून वन हँड षटकार. क्लास आणि पॉवर यांचा परफेक्ट संगम पाहायला मिळतो. योगेशच्या बॅटमधून 6. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. योगेश ज्यांनी शेवटचं षटक अप्रतिम हाताळलं. एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. निरंजन घरत ज्या खेळाडूने अनेक स्पर्धा आपल्या नावावर केल्या, उत्कृष्ट गोलंदाजाचे किताब पटकावले. यावेळेला ऑन साईडला सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. कल्पेश येत आहेत त्या बॉलवर आणि कॅच ड्रॉफ्ट. हा कॅच किती महाग ठरेल. कदाचित हाच कॅच घरचा रस्ता दाखवेल की काय, की पराभवाची चव चाखण्यास भाग पाडेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेलाय. फार वेगाने आता धावतील केवल पाटील यांची परीक्षा असेल. 2 रन्स तर मिळत आहेत. 3ऱ्या रनसाठी प्रयत्न. चेंडू शोधतायत. ढुंडो रे साजना. 4थ्या धावेसाठी प्रयत्न आहे का? फेकीपर्यंत 4 रन मिळतील. सुरूची बीचच्या मैदानात तुम्ही येताय तर तुमचे डोळे हे शार्प असायला हवेत. तिथे तुम्हाला बॉल शोधता 4 रन मॅक्झिमम मिळतील आणि संघाची धावसंख्या फलकावर 17. कॅच सोडण्याचा थोडाफार परिणाम. कल्पेश आता स्वतःला विचारत असतील, मी ही चुकी केली, कदाचित हा कॅच माझ्या अंगलट येईल का. 19 विजयासाठी 31 रनची आवश्यकता आहे. धावा येत आहेत. निरंजन घरत थोडेसे मात्र या वेळेला नाखुश असतील, कारण धावा या षटकामध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. ज्या खेळाडूने वेदांत 11 वाडा टीम मधून खेळत असताना सुप्रीमो आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, त्याचा उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब याच गोलंदाजाने पटकावला होता. ऑन साइडला खेळलाय, परंतु त्याच गोलंदाजाला आता प्रत्युत्तर दिलंय. योगेशच्या बॅटमधून खणखणीत सुरेख फटका. षटकार 6. या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल पीके अँड सन्स डोंबिवली टीम 25 अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आतापर्यंत. अप्रतिम चांगला बॉल. ह्या वेळेला आपण पाहतायत सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाईल. कॅच सुटल्यानंतर आपण पाहतायत संघाची धावसंख्या 25. 2 षटकांचा खेळ झाला. 18 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता आहे पीके अँड सन्स डोंबिवली टीमला. जबरदस्त अप्रतिम 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली गेली. एफ फॅक्टर या 40+ मध्ये खूप मायने लागतो. तो एफ फॅक्टर म्हणजेच फिटनेस.
एफ फॅक्टर म्हणजे फोकस, एफ फॅक्टर म्हणजे फायर, आणि हे 40+ खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतं. योगेश मॅग्निफिसंट बॅटिंग, हलकेशा हाताने लेग ग्लान्स जरूर केलं गेलं विराट कोहली स्टाईल मध्ये. एक रन मेल. बॉबी जाणतायत की आपला पार्टनर मात्र योगेश लयबद्ध झालाय, त्याला फुटबॉल प्रमाणे चेंडू दिसू लागलेत, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत, तर कुठेतरी आपण सेन्सिबल क्रिकेट खेळावं हे दर्शवत असताना ज्यावेळेला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि वीरेंद्र सेहवाग यांची जोडी हे मैदानात राहायची, त्यावेळेला वीरेंद्र सेहवागचा खेळ पाहण्यासाठी आतुर व्हायचे सचिन रमेश तेंडुलकर नॉन स्ट्राईक एंडला. तसंच झालंय आतापर्यंत. ऑफ साईडला हलकेशा हाताने टॅप केलाय. एक रन मिळेल. कुणाल पुढे सरसावेल, चेंडूला उचलेल, चेंडूची फेक करेल, तत्पूर्वी 2 धावा फार वेगाने येत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्याच्या चपळाईने 2 धावा, पापणी लवते 2 रन्स मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 28. जो संघ जिंकेल तो संघ गोरेगाव लेजेंड्स या टीम बरोबर खेळेल. संघाची धावसंख्या फलकावर 28. ऑन साईडला फोर्स केले या बॉलला, फिल्डर येत आहेत आणि मंगेश राणे एक सबस्टिट्यूट खेळाडू. चांगले प्रयत्न केले होते मंगेश राणे यांनी, चांगले प्रयत्न केले होते. कदाचित हा झेल टिपला असता तर महेशजी पागदरे यांच्या खिशातून 500 रुपये तरी निदान मिळाले असते. आणि इथून आपण पाहत आहेत संघाची धावसंख्या फलकावर 30 धावा 30. आज योगेश सकाळच्या नाश्त्यामध्ये नशीबच जरूर घेऊन आलेत की काय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. हा टप्पा अचूक पाहायला मिळतो गौतम अकरेचा, परंतु ज्या वेळेला आपण पाहतात फिल्डर जर चुकी करतायत तर कदाचित गोलंदाजाला दोषी ठरवता येत नाही. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 30. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा, वेग आणि बाउन्स परफेक्ट यावेळेला मिलाप पाहायला मिळतोय. 5 बॉलचा खेळ झालाय. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 13 आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20. 13 बॉल 20. ऑन साईडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. मंगेश राणे फार वेगाने येत आहेत. त्या ठिकाणी गौतम अकरे चेंडूची फील्ड फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट होईल का. गौतम अकरे स्माइल देत आहेत, कोणी बॅकअपला नाहीये. आणि इथून जर आपण पाहिलं तर 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या 32. आता येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये 18. पाणी घेऊन जाऊ शकता प्रल्हादजी. 12 बॉल 18 रन. नाही त्यांनी क्विकली दिला असता ना तर ठीक आहे. तो डॉन्स्ट्राईक यांचा ओरडला बॅट्समन रन काय म्हणून तेव्हा दिला. तास त्याच्यामुळे त्यांना समजायला पाहिजे. 32 धावा फलकावर. गोलंदाज अनिल बाने यावेळेला गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला सरळ चेंडू निघून जाईल प्रणय करत. अनिल बाणे भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडलेला हा गोलंदाज आहे. उच्छळी अगदी दांडीच्या अगोदरचं गाव आणि काय उच्छळीचं मैदान आपण पाहिलं असेल. उच्छळी माता मैदान डे नाईट फॉर्मॅट त्याच मैदानात आपण पाहिलं, परंतु या बॉलला ऑन साईडला खेळलंय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. कॅच ड्रॉफ्ट. आज पालघर 11चे खेळाडू मात्र या ठिकाणी झेल सोडण्याचा दिवस आहे की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. कॅचेस विन द मॅचेस. निरंजन घरत यांचे कमरेवर हात आलेत.
करावं तरी करावं काय. टेक द कॅच अँड विन द मॅच. कमी टोटल, तुमचा फिल्डिंगचा दर्जा स्टँडर्ड असावा. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. योगेश मात्र स्वतःला सांगतायत की नाही बॉबी, तुला आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल, कारण आपल्याला जर विजयाची चव चाखायची असेल तर इथे धावांचा वेग वाढवावा लागेल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34. आता बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 16 रन. हरीश केने उर्फ पिंट्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पीके अँड सन्स डोंबिवली वर्सेस पालघर 11. एक संघ ठाणे जिल्ह्यातील, एक संघ पालघर जिल्ह्यातील. 40+ खेळाडू, कारण पालघर जिल्ह्याचं विभाजन ठाणे जिल्ह्यामध्ये, आपण सातत्याने ठाणे जिल्ह्याचं विभाजन पालघर जिल्ह्यामध्ये होत असताना 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. पालघर जिल्हा हा स्वतंत्र बनला आणि एकंदरीत आपण पाहिला 8 तालुके मोडले गेले पालघर जिल्ह्यामध्ये. एकूण आमदार 6, खासदार 1 आणि 29,25,448 लोकसंख्या आपण सातत्याने पाहिली. 5,444 चौरस किलोमीटर लाभलेला हा पालघर जिल्हा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. 34. 16 रनची आवश्यकता आहे. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन मिळेल योगेशच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या फलकावर 35. हरीश केने उर्फ पिंट्या याचं कशा पद्धतीने बॅटिंग करेल. 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये 15 रनची आवश्यकता. कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. जर कदाचित कॅचेस जर कॅरी केल्या असत्या तर ही सिच्युएशन वेगळी असती. फलंदाज बाद झाले असते, धावा थांबल्या असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. प्रत्यक्षात तुम्ही काय करता याला फार महत्त्व आहे. बॉल तयार. अनिल बाने. हरीश केने एक हार्ड हिटर बॅटर आहे. अप्रतिम चांगला बॉल अचूक टप्प्यावर. काय गोलंदाजी केल्या अनिल बानेने. 5 बॉल हाताळले गेलेत. आता बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी 15 रनची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 15 रन. ऑन साईडला खेळले गेले. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. मंगेश राणे बॅकअपसाठी येत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36. आता विजयासाठी 6 बॉल आणि 14 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. 6 बॉल 14 रन. पीके अँड सन्स डोंबिवली या टीमला. डोंबिवलीचं क्रिकेट सुद्धा खूप मोठ्या पद्धतीने खेळलं जातं आणि अतिशय मी पाहिले 8 साडेआठला बॉल पडलेला आहे हे आपण सातत्याने अनुभवलंय. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक आणि जय दुर्गामाता संघ काटई यांच्या माध्यमातून आपण ती स्पर्धा अगदी ग्रामीण भागातील एक वर्ल्ड कप म्हणून ज्या स्पर्धेला ओळखलं जातं आणि यंदाचं आमचं सुद्धा भाग्य लाभलं त्या स्पर्धेला. अनंत पाटील जे ऑर्गनायझर आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या माध्यमातून असेल. घेसरचे आकाश यांना सुद्धा आपण सातत्याने पाहिले. तर गोलंदाज कुणालला आणले गेले गोलंदाजी मार्कवर. 36 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. चौदा रनची आवश्यकता आहे. बॉल तयार. कुणाल आपल्या गोलंदाजी मार्कवर. उंच सकल बांध्याचा थट्टा खट्टा. यावेळेला आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर हा बॉल खूपच बाहेर निघणारा वाईट बॉल. 6 बॉल आणि 13 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल 13 रन. यावेळेला सरळ बॅटचा जरूर वापर केला गेलाय. सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नाहीये. मंगेश राणे जीवाची आकांक्षा करतायत. हा माझा संघ आहे हेच मात्र त्यांनी ध्येय गाठलेलं आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आता 5 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता. 5 बॉल आणि 12 रन. योगेश एक प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते.
पुन्हा एकदा कुणाल आपल्या गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. यावेळेला ऑन साईडला स्लोवर वन चेंडू जरूर होता. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फेकेपर्यंत चेंडू शोधेपर्यंत प्रणय घरत त्या ठिकाणी पुढे सरसावले होते. 2 रन मिळतील. आता बॉल आहे 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 10. चेसिंग कंपल्सरी आहे. 4 बॉल आणि 10 रन. 11 टीमच्या बाजूने जाईल. अप्रतिम चांगला बॉल. लो फुल टॉस बॉल टाकण्याची तयारी होती परंतु यावेळेला स्लोवर वन चेंडू. 2 रन. कल्पेश पुढे सरसावत आहेत. खराब फेकी झाली होती परंतु प्रणय घरत या वेळेला अनिल बाणे त्या ठिकाणी मात्र थोडेसे कुठेतरी निराश होत आहेत कल्पेश्वर की आता इथे संयम. 3 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 8 रनची आवश्यकता आहे. संयम फार महत्वाचा भाग आहे क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा. पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं की संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम बाळगावा लागतो. 3 बॉल 8. या वेळेला ओव्हरपिच चेंडू. कल्पेशला ही संधी आहे. आता मात्र पुन्हा एकदा कल्पेश. खराब फिल्डिंग. 2 कॅच ड्रॉप. कल्पेश आज काय करतायत. कॅचेस विन द मॅचेस. 2 बॉल आणि 6 रन. जर या बॉलवर षटकार आला तर झोप लागणार नाही कल्पेशला. इझिली कॅच घेण्याच्या प्रयत्नात जरूर होते. एक कल्पेश मात्र मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगच्या बाबतीमध्ये खराब कामगिरी करतायत तर एक कल्पेश त्यांना कॅप्चर करतायत सावली लाईव्ह मध्ये. त्यावेळेला चेंडू आपण पाहिला. यस कंट्रोल नाहीये. गोलंदाजांचा रिदम थोडाफार जरूर चुकला गेला. ज्या वेळेला तुम्ही चांगली फिल्डिंग करता त्यावेळेला गोलंदाज विचार विनिमय करतो की मला फिल्डर साथ देत आहेत परंतु अजून हार मांडलेली नाहीये कुणालने. 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. एक नंतर मेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न असेल का. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत इथून जर आपण पाहिलं तर इथून मात्र 2 रन्स कंप्लीट झालेत. ओ माय गॉड. 1 बॉल आणि 3. 1 बॉल आणि 3 रन. हृदयाची स्पंदने वाढवणारा हा सामना. पालघर 11 की पीके अँड सन्स डोंबिवली. 1 बॉल 3 रनची आवश्यकता आहे. आज जबरदस्त सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. 1 बॉल आणि 3 रन. 1 बॉल आणि 3 रन. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. योगेश की कुणाल. कुणाल की योगेश. मात्र या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. 1 रन. आता भाग मिल्का भाग. भागने की जरूरत. 2 रन्स तर पाहून पूर्ण केले गेलेत. 3ऱ्या रनचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र त्या ठिकाणी येत आहेत बॅकअप साठी. निरंजन गरत आणि अखेरकार पीके अँड सन्स डोंबिवली टीम पराभव होत असताना परंतु इथून डोंबिवलीकर आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नका. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. या प्रल्हाद आपलं या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. आपण जेवण केल्याशिवाय जाऊ नका. सर्व खेळाडू डोंबिवलीकर जेवणाची व्यवस्था पूर्णपणे केलेली आहे. शुद्ध शाकाहारी. योगेशने खूप जीवापाड प्रयत्न जरूर केले परंतु असफल. हार्ड लक योगेश अँड ऑल टीम. चांगला खेळ दाखवला. अफजल अत्तारी या ठिकाणी आम्हाला दर्शवतात की जेवणाची व्यवस्था झालेली आहे. जेवण रेडी आहे तर आपण प्रल्हादजी अँड ऑल टीम आपण जेवणाचा आस्वाद घ्या. संदेश देवळीकर यावेळेला आपण पाहतायत एक उत्कृष्ट दर्जाचे